आहे। खडकवासला धरणातील सिंचनासाठीचा पाणी प्रश्नाचा मुद्दा आता सर्वत्र गाजतोय, परंतु खडकवासला धरणातील सिंचनासाठी राखीव असलेलं पाणी हे शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे या मागणीसाठी पुणे जिल्हा भाजपच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। खडकवासला प्रकल्पाची चारही धरणांची पाणी साठवण क्षमता 29 टीएमसी इतकी आहे। त्यापैकी 21.16 टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मूळ आराखड्यामध्ये घेण्यात आला होता। शिवाय 2004 च्या करारानुसार 11.50 टीएमसी पुणे महापालिकेला दिलं जातं। मात्र सद्यस्थितीला महापालिका ही 16 ते 17 टीएमसी पाणी घेते, त्यामुळे सिंचनाची आवर्तने कमी होतात। शिवाय शेतकऱ्यांच्या पिकांना याचा फटका बसतोय। त्यामुळे सिंचनाचं राखीव असलेलं पाणी हे शेतकऱ्यांना दिलं पाहिजे या मागणीसाठी आता आंदोलन सुरू झालंय। भाजपच्या जिल्हा शाखेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। शेतीला पाणी मिळावं हे आज दौंड, इंदापूर, बारामतीचा काही भाग, हवेली या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, पण दुर्दैवानं आज त्यांच्या शेतीला पाणी मिळू शकत नाही। आज एकट्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये दौंड तालुक्याचं ऊसाचं 3 लाख टनाचं नुकसान झालंय। शेतीसाठी दौंडला नाही पण शेतीसाठी मग तो इंदापूरचा भाग असेल आणि जर त्याच ह्याच्यातून जाणाई शिरसायला पाणी जाणार असेल तर शेतीसाठी आज 15 टीएमसी पाण्याची गरज आहे। जिल्हा भाजपनं याबाबत आंदोलन तर केलंच, मात्र शहरातील भाजपमधील नेते पुण्याचं पाणी शेतकऱ्यांना देऊ नये